आज वर्धा जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीनं माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी परागजी सोमण यांना सर्व सरपंच संघटनेचे पदाधिकारी आणि सरपंच महोदयांनी आम्ही निवेदन दिलं आहे की वर्धा जिल्ह्यामध्ये जे महावितरण कंपनीच्या मार्फत ग्रामपंचायत क्षेत्रातील स्ट्रीट लाईटच्या कनेक्शन काटल्या जात आहे. स्ट्रीट लाईटचे 2021 सालीमध्ये सरपंच संघटनेने आंदोलन करून या सर्व गोष्टीला स्थगिती दिली होती आणि शासनाने आम्हाला त्याच्यामध्ये एक मदत केली की स्ट्रीट लाईटची बिलं न भरता लाईट आतापर्यंत सुरू होत्या. परंतु आतापर्यंत जे लाईट बिल भरण्याची व्यवस्था होती ती जिल्हा परिषद आणि शासन हे महावितरणला करत होते. परंतु पुन्हा यांनी तोच प्रश्न आणला आहे की आपले याचे स्ट्रीट लाईटचे जे काही बिलं असतील ती ग्रामपंचायतनी भरावे. आणि हे का आलं आहे याचा वर्धा जिल्हा हे एक्सपेरिमेंट किंवा एक प्रयोगशाळा म्हणून या लोकांनी वापरण्याचा प्रयत्न केला आहे की वर्धा जिल्ह्यामध्ये एक शासनाचा आम्ही मोठ्या प्रमाणात आता वर्धा जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतवर प्रशासक आहे आणि प्रशासक असल्यामुळं प्रशासक याला विरोध करू शकत नाही आणि फार थोड्या ग्रामपंचायती ज्या आहेत त्या सरपंच आहेत आणि त्याही ग्रामपंचायतमध्ये लाईट बिल कापल्या जात आहे. हा अतिशय खेदाची बाब आहे. आज गावं अंधारात चालली आहे आणि या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि शासनाला कळवण्यासाठी आम्ही आला की स्ट्रीट लाईटची बिलं कापायची नाही. स्ट्रीट लाईटची बिलं ग्रामपंचायत भरायला तयार नाही असं अजिबात नाही. आम्ही भरायला तयार आहे. मग शासनाला आम्हाला ग्रामपंचायतला एवढा अधिकार द्यावा की जे काही इन्स्ट्रुमेंट महावितरणचे आमच्या गावामध्ये लागले आहे, मग पोल असेल, DP असेल, ऑफिसेस असतील, तिथले कुठले त्यांच्यावरती आम्ही टॅक्स आकारणार. त्यांनी आमचा टॅक्स भरावा. आम्ही लाईटची बिलं भरायला तयार आहे. परंतु हल्ली जे होत आहे ते मोठ्या प्रमाणात बिलं पेंडिंग आहे हे आम्ही मान्य करतो, पण पाणी पुरवठ्याचं कुठलंही बिल आमचं पेंडिंग नाही. फक्त आम्ही स्ट्रीट लाईटची बिलं भरणार नाही कारण त्याच्यामध्ये शासन आणि जिल्हा परिषद ही बिलं महावितरणला त्यांनी भरावी. हेच आमची मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.